Hi, my name is Sachin Takmare and you are welcome to the 14th video of this series. तर मागील व्हिडिओमध्ये आपण RNN पाहिलं, रिकरंट न्यूरल नेटवर्क म्हणजे काय आणि ते सिक्वेन्शियल डेटावर कसं काम करतं आणि RNNमुळे AIला मेमरी मिळाली असं का म्हणतात. पण या RNNमध्ये एक प्रॉब्लेम होता, तो म्हणजे डिफिकल्टी इन हँडलिंग लाँग इनपुट सिक्वेन्सेस. म्हणजेच इनपुट सेंटेन्स खूप मोठा असेल तर RNN सुरुवातीची माहिती विसरतो. यालाच व्हॅनिशिंग ग्रेडियंट प्रॉब्लेम असं म्हणतात. तर यावर सोल्युशन म्हणून रिसर्चर्सनी 2000 साली RNNचं एक नवीन व्हर्जन डेव्हलप केलं, इन्व्हेंट केलं. त्याचं नाव आहे LSTM, लाँग शॉर्ट टर्म मेमरी. तर या व्हिडिओमध्ये आपण LSTM म्हणजे काय, ते कसं काम करतं, हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर या आर्किटेक्चरच्या नावावरून लक्षात येतं की त्यामध्ये शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म अशी मेमरी असते आणि LSTM तो हँडल करतो. LSTM समजून सांगण्यासाठी मी एक तुम्हाला स्टोरी सांगणार आहे आणि शेवटी मी तुम्हाला विचारणार की तुम्हाला ही स्टोरी आवडली का, तुम्हाला आनंद झाला का आणि इतर काही क्वेश्चन्स. तर ही एक रिअल आणि खूप थ्रिलिंग स्टोरी आहे. T20 वर्ल्ड कप 2022मध्ये एका क्रिकेट मॅचची. असं इमॅजिन करा की ही मॅच तुम्ही पाहिलेली नाही. इंडियाची पाकिस्तानसोबत ही मॅच होती. इंडियाने टॉस जिंकून फिल्डिंग निवडली. पाकिस्तानने 20 ओव्हर्समध्ये 160 रन्सचं टार्गेट दिलं. इंडियाने रन चेस सुरू केला, पण सुरुवातीलाच विकेट्स पडल्या. पॉवर प्लेनंतर इंडियाची अवस्था 31 रन्समध्ये 4 विकेट्स अशी होती. तेव्हा असं वाटलं होतं की इंडिया मॅच हारेल, पण क्रीजवर विराट कोहली आणि हार्दिक पांड्या होते. सगळ्यांना वाटत होतं की हे दोघं जर शेवटपर्यंत खेळले तर इंडिया मॅच जिंकू शकतं. ते दोघं शांतपणे खेळत होते, रन्स हळूहळू वाढवत होते, पण रिक्वायर्ड रन रेट वाढत होता. 17 ओव्हर्सनंतर इंडियाला 18 बॉल्समध्ये 48 रन्स हव्या होत्या. 18 बॉल्स 48 रन्स रिक्वायर्ड. आता विराट आणि हार्दिक ॲग्रेसिव्ह खेळायला लागले आणि पुन्हा होप तयार झाला. त्यांनी 18 आणि 19 ओव्हर्समध्ये खूप चांगला खेळ खेळला. लास्ट ओव्हरमध्ये इंडियाला 6 बॉल्समध्ये 16 रन्स हवे होते, पण पहिल्याच बॉलला हार्दिक पांड्या आऊट झाला. मग आला दिनेश कार्तिक, जो फिनिशर. त्यानं या अशा सिच्युएशनमधून याआधी खूप मॅचेस जिंकून दिल्या होत्या, पण तो सुद्धा आऊट झाला. मग आला अश्विन, जो रेग्युलर बॅट्समन नव्हता, पण तो स्मार्टली खेळला आणि त्याने विराटसोबत विनिंग रन्स केले आणि शेवटी इंडियाने मॅच जिंकली. इंडिया विन्स द मॅच. तर कशी वाटली स्टोरी? डिड यू फील हॅपी? इथे उत्तर महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं आहे तुमच्या मेंदूने, ब्रेनने ही स्टोरी कशी प्रोसेस केली आणि तुम्ही हे उत्तर कोणत्या बेसिसवर देऊ शकता. तर ते आपण आता समजून घेऊ. स्टोरी ऐकताना तुम्ही कॉन्टेक्स्ट लक्षात ठेवत गेला. जसं वर्ल्ड कपची मॅच होती, 2022 हे इयर लक्षात ठेवलं. कोणाविरुद्ध मॅच होती हे तुम्ही लक्षात ठेवलं. त्याच्यानंतर 30वर 4 विकेट्स ऐकल्यावर इंडिया हरेल असं तुम्हाला वाटलं. विराट आणि हार्दिक असल्यावर तुम्हाला वाटलं की या स्टोरीचे ते हिरो आहेत, ते मॅच जिंकून देतील. पण हार्दिक आऊट झाला, तुम्ही त्याला विसरलात, कारण तो आता मॅच जिंकून देणाऱ्यामध्ये ॲक्टिव्ह नाही आहे. नंतर आपल्या स्टोरीमध्ये दिनेश कार्तिक आला. पुन्हा होप वाटले की तो आता मॅच जिंकून देईल व तो मॅचचा हिरो होईल, पण तोही आऊट झाला. तुम्ही पुन्हा त्यालाही विसरलात, कारण तोही आता मॅच जिंकून देऊ शकत नव्हता. शेवटी विराट आणि अश्विनने मॅच जिंकून दिली व ते दोघे या स्टोरीचे हिरो झाले. इंडिया मॅच जिंकली, हॅपी एंडिंग झालं आणि तुम्हाला आनंद झाला. आता आपण पाहू की LSTMचं ह्या स्टोरीशी कसं कनेक्शन आहे. इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्याचा हाच कन्सेप्ट LSTMमध्ये वापरला जातो. तर इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्यासाठी LSTM काही कंपोनंट्स वापरतं. ते म्हणजे लाँग टर्म मेमरी, यालाच सेल स्टेट म्हणतात. दुसरा शॉर्ट टर्म मेमरी
आणि काही गेट्स जसे फॉरगेट गेट, इनपुट गेट आणि आउटपुट गेट. तर हे कंपोनंट्स आपण वन बाय वन डिस्कस करूया. पहिल्यांदा लाँग टर्म मेमरी. ही मेमरी स्टोरीचा कॉन्टेक्स्ट स्टोअर करून ठेवते. ही मेमरी महत्त्वाची माहिती स्टोअर करून ठेवते ज्याचा संदर्भ पुढे येऊ शकतो. जसं की वर्ष 2022 इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच, 160 रनचं टार्गेट, ही आणि अशी महत्त्वाची माहिती ते कॉन्टेक्स्ट म्हणून स्टोअर करू शकते. ही माहिती स्टोरी संपेपर्यंत LSTMमध्ये कायम राहते. दुसरा कंपोनंट आहे शॉर्ट टर्म मेमरी. ही मेमरी करंट माहिती स्टोअर करते. म्हणजे स्टोरीमध्ये या क्षणाला काय चालू आहे त्याबद्दल ही मेमरी. तिसरा कंपोनंट आहे फॉरगेट गेट. LSTMमध्ये फॉरगेट गेट हे असं मेकॅनिझम आहे जे उपयोगाची नसलेली किंवा इरिलेव्हंट माहिती काढून टाकतं किंवा फॉरगेट करतं किंवा विसरून जातं व नवीन महत्त्वाची माहितीसाठी जागा तयार करतं. जसं आपल्या स्टोरीमध्ये जेव्हा हार्दिक पांड्या आणि कार्तिक आऊट झाला तेव्हा ते मॅच जिंकून देण्यासाठी ॲक्टिव्ह प्लेयर्स राहिले नाहीत, म्हणून फॉरगेट गेट ही माहिती विसरून जातं, फॉरगेट करतं. पुढचं कंपोनंट आहे इनपुट गेट. इनपुट गेट नवीन येणारी माहिती प्रोसेस करतो आणि ठरवतो की त्यातील कोणती माहिती लाँग टर्म मेमरीमध्ये स्टोअर करायची. जसं आपल्या स्टोरीमध्ये जेव्हा अश्विन बॅटिंगला आला तेव्हा इनपुट गेटने नवीन माहिती प्रोसेस केली व लाँग टर्म मेमरीमध्ये ॲड केली की अश्विन हा आता क्रीजवरचा नवीन प्लेयर आहे. आणि शेवटचा कंपोनंट आहे आउटपुट गेट. आउटपुट गेट ठरलेल्या सर्व बाबी व लाँग टर्म बाबीमध्ये साठवलेल्या माहितीवर आधारित आपला फायनल आउटपुट तयार करतो. जसं आपल्या स्टोरीमधील सर्व माहिती आणि कॉन्टेक्स्ट वापरून आपण आपलं आउटपुट गेट फायनल आउटपुट देतो की इंडिया मॅच जिंकला आणि तुम्हाला आनंद झाला. आता आपण मधून LSTM समजून घेतलं. आता हे टेक्निकली कसं काम करतं याचा आपण समजून घेऊ. या सिरीजमधील सर्व व्हिडिओ हे सर्वांसाठी समजण्यासारखे आहेत. सर्व टेक्निकल डिटेलमध्ये जाऊन मॅथमॅटिकली कसं काम करतं किंवा हे कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल ऑपरेशन्स कसं होतात हे सर्व मला या सिरीजमध्ये सांगता येत नाही. पण मी सगळ्याचा ओव्हरव्ह्यू सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे LSTMचा आर्किटेक्चर हे सर्व कंपोनंट्स अशा पद्धतीने एक दुसऱ्याशी कनेक्टेड असतात. यामध्ये जे येलो कलर्सचे बॉक्सेस आहेत त्यामध्ये सिम्पल न्यूरल नेटवर्क आहे. त्यामध्ये सिग्मॉइड आणि टॅनेज हे 2 ॲक्टिवेशन फंक्शन्स आहेत जे एखाद्या गेटकीपरसारखं काम करतात. हे एक ठराविक रेंजमध्ये व्हॅल्यू कन्वर्ट करतात व पुढे पाठवतात. इलेमेंट वाईज मल्टिप्लिकेशन आणि इलेमेंट वाईज ॲडिशन हे आलेल्या वेक्टर्सचे मल्टिप्लिकेशन किंवा ॲडिशन करून रिझल्ट पुढे पाठवतात. HT शॉर्ट टर्म मेमरी कॅरी करतो आणि CT लाँग टर्म मेमरी कॅरी करतो. समजा इंडिया ओन द मॅच या सेंटेन्सचं सेंटिमेंट ॲनालिसिस करायचं आहे. म्हणजे आपलं मॉडेल सांगेल की सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. पहिल्यांदा टोकनायझेशन होईल, नंतर वेक्टरायझेशन म्हणजे प्रत्येक वर्ड किंवा टोकन 0 आणि 1 मध्ये कन्वर्ट होईल. टोकन्स 1 बाय 1 न्यूरल नेटवर्कमध्ये प्रत्येक टाईम स्टेपला 1 अशा पद्धतीने आत जाईल. त्यासोबत प्रिव्हियस HT कन्सिडर केला जाईल. नंतर फॉरगेट गेटचा फॉर्म्युला वापरून काय लाँग टर्म मेमरीमध्ये विसरायचं हे फायनल होईल. म्हणजे वेक्टरमधील व्हॅल्यू 0 पासून 1 पर्यंत असतील तर 0 म्हणजे पूर्ण विसरायचं आणि 1 म्हणजे सर्व काही पुढे घेऊन जायचं. मागील लाँग टर्म मेमरी म्हणजे CT व इनपुट गेटच्या फॉर्म्युलानुसार शॉर्ट टर्म मेमरी अपडेट होईल व या सर्वांचे एकत्रित रिझल्टवरून लाँग टर्म मेमरी अपडेट होईल व त्या टाईम स्टेपला काय आउटपुट द्यायचं हे आउटपुट गेटमध्ये फायनल होईल व तेच आउटपुट पुढील टाईम स्टेपमध्ये इनपुटसोबत प्रोसेस केलं जाईल. असं पूर्ण सेंटेन्स LSTMमधून पास होईल व मॉडेल सेंटिमेंट ॲनालिसिससाठी ट्रेन असेल तर सेंटेन्सच्या सेंटिमेंट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याचं प्रेडिक्शन केलं जाईल.
आपण या व्हिडिओमध्ये समजलो की LSTM खूप पॉवरफुल आहे, पण त्यालाही काही लिमिटेशन्स आहेत. LSTMमध्ये 3 गेट्स असतात: फॉरगेट गेट, इनपुट गेट आणि आउटपुट गेट. यामुळे मॉडेल खूप कॉम्प्लेक्स होतं. प्रत्येक स्टेपला खूप कॉम्प्लेक्स ऑपरेशन्स होतात व LSTMमध्ये वेट्स आणि बायसेस खूप जास्त असतात, जे खूप मेमरी कन्झ्युम करतात. त्यामुळे ट्रेनिंग स्लो होते व ओव्हरऑल इफिशियन्सी कमी होते. थोडक्यात सांगायचं तर LSTM पॉवरफुल आहे, पण खूप हेवी आहे. मग रिसर्चर्ससाठी एक क्वेश्चन तयार झाला: कॅन वी मेक LSTM सिम्पलर, फास्टर अँड लाईटर? म्हणजे कॉम्प्लेक्स व हेवी मॉडेल आपण सिम्पल आणि फास्ट बनवू शकतो का? व या प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी एक नवीन मॉडेल आलं. त्याला म्हणतात GRU, गेटेड रिकरंट युनिट. हे नवीन मॉडेल यायला बऱ्याच वर्षाचा रिसर्च झाला. 1999-2000 साली LSTM आलं, पण GRU यायला 2014 या 14 वर्षीचा कालावधी लागला. पण त्याच वर्षी अजून एक आर्किटेक्चर आलं, त्याला म्हणतात एन्कोडर डिकोडर आर्किटेक्चर, ज्यानं सिक्वेन्स टू सिक्वेन्स डेटावर रिव्हॉल्युशनरी रिझल्ट्स दिले. तर पुढील 2 व्हिडिओमध्ये आपण हे 2 आर्किटेक्चर डिटेलमध्ये पाहणार आहोत. सिक्वेन्स टू सिक्वेन्स डेटा काय असतो याबद्दल पण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. मित्रांनो, या स्टोरी टेलिंग सिरीज न्यूरॉन्स टू चॅट जीपीटी पर्यंतचा प्रवास माझ्यासोबत कंटिन्यू करायचा असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना AI शिकण्यात इंटरेस्ट आहे. पुन्हा भेटूया याच सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.